आपल्याला जर का आपल्या भूराजकीय क्षेत्रामध्ये जर का आपल्याला मानाने जगायचं असेल, आपली सार्वभौमत्व टिकवायचं असेल, आपला प्रदेश शाबूत ठेवायचा असेल आणि इतर कोणी जर का आपल्याकडे तिरक्या नजरेने बघू नये असं आपल्याला वाटत असेल, तर आपली क्षमता मात्र तशी पाहिजे, की मी दुसऱ्याला चोखपणे उत्तर देऊ शकेन. म्हणजे एखाद्या अणुप्रकल्पाने क्रिटिकॅलिटी गाठली, असा एक शब्दप्रयोग त्याला केला जातो. तो अत्यंत म्हणजे चपखल असा शब्द आहे, कारण हे खूप क्रिटिकल असं तंत्रज्ञान असतं. त्यामुळे ती क्लिष्टता ती कार्यान्वित होणं हे महत्वाचं असतं. आपण नो फर्स्ट यूज ही आपली पॉलिसी आहे, की आपण स्वतःहून कुठलंही अण्वस्त्र डागणार नाही. पण जर का सेकंड स्ट्राईक कॅपेबिलिटी प्रति हल्ल्याची क्षमता आपल्याला जर का आवश्यक असेल, तर त्याच्यासाठी ही अशा प्रकारच्या पाणबुड्या असणं हे अत्यंत आवश्यक ठरतं. याला फक्त म्हणजे जर का मर्यादा कुठली असेल, तर मानवी शक्तीची मर्यादा असू शकते किंवा म्हणजे पाणी आणि रसद ती जर का आपली संपत असेल, तर त्याच्यासाठी आपल्याला येऊ शकतं, वरती यायला येऊ शकतं. एवढ्या सगळ्या काळात अनेक सरकारं बदलली, तरी सुद्धा हा प्रोजेक्ट एवढा सिक्रेट कसा काय राहू शकला? आणि एवढ्या सगळ्या सरकारांनी हे करायचंच आहे, हे कसं मनात ठाणून ठेवलेलं होतं आणि देशासाठी ती किती मोठी गोष्ट आहे? तर समुद्र चाचेगिरीला सुद्धा आपल्या सर्व युद्धनौकांनी आपल्याला त्याला संरक्षण दिल्यामुळे व्यापारी आपल्याकडे जो 90% जो व्यापार सागरी मार्गे होतो, तर तो म्हणजे अव्याहतपणे सुरू राहावा याच्यासाठी युद्धनौकांनी संरक्षण दिल्यामुळे तो त्यांचा मार्ग निर्वेध बनू शकला. तर न्यूक्लिअर बटन जे आहे ते कुठल्याही लष्करशहाकडे आपल्याकडे असणार नाही. आपला हा लोकशाही देश मानणारा देश आहे, त्याच्यावर अधिष्ठान आपलं आहे. त्यामुळे त्याचे जे बटन असेल ते नक्की लोकनियुक्त व्यक्तीकडेच असेल आणि त्यामुळे ती स्ट्रॅटेजिक कमांड आहे थेट पीएमओच्या अंडर येत असते. गेल्या काही दिवसांमध्ये भारताच्या अणुऊर्जा आणि संरक्षण क्षेत्रासाठी 2 अत्यंत महत्त्वाच्या घडामोडी घडलेल्या आहेत. पहिली महत्त्वाची घडामोड ही संरक्षण क्षेत्राबद्दलची आहे. त्यामध्ये आय-एन-एस अरिदमन ही जी सबमरीन आहे, ती भारताने लाँच केलेली आहे आणि त्यासोबतच दुसरी महत्त्वाची घडामोड म्हणजे कल्पक्कम येथे भारताचा जो 3 स्टेज न्यूक्लिअर प्रोग्राम आहे, त्यापैकी जी दुसरी स्टेज आहे, त्यात भारताने क्रिटिकॅलिटी अटेन केलेली आहे. नक्की या 2 घडामोडी आहेत काय? त्याचं भारतासाठी काय किती महत्त्व आहे? या सगळ्याबद्दल आपल्याला आज बोलायचं आहे. विशेषतः आज आपण आय-एन-एस अरिदमन या सबमरीनबद्दल बोलूयात. नक्की ही सबमरीन काय आहे? ती न्यूक्लिअर पॉवरवर कशा पद्धतीने चालते आणि त्यासोबतच ती न्यूक्लिअर वेपन्स कॅरी करण्यासाठी कशाप्रकारे कॅपेबल आहे? या सगळ्याबद्दल बोलायचं आहे. न्यूक्लिअर सबमरीनच्या वैशिष्ट्य नक्की काय? त्याबद्दल बोलायचं आहे. साधारण 5 ते 6 दशकांपासून हा प्रकल्प चालत आलेला आहे. अत्यंत सिक्रेसी मेंटेन करून हा प्रकल्प चालवला जातोय, त्याबद्दल देखील बोलूयात. अ, ही जी सबमरीन आहे ती नेव्ही म्हणजे भारतीय नौदल अ, चालवत नाही, तर त्या स्ट्रॅटेजिक कमांड त्यासाठी तयार करण्यात आलेली आहे. त्यातर्फे ही चालवली जाते. या दोघांमध्ये नक्की काय फरक आहे? असं का केलं जातंय? या सगळ्यांबद्दल सुद्धा माहिती घ्यायची आहे आणि या सगळ्याबद्दल माहिती देण्यासाठी, या सगळ्याबद्दल चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आज आहेत महाराष्ट्र टाइम्सचे मुंबईचे निवासी संपादक आणि संरक्षण क्षेत्राचे अभ्यासक समीर कर्वे सर. सर आपलं स्वागत आहे. नमस्कार. सर मी जसं म्हणालो, की आय-एन-एस अरिदमन अतिशय महत्त्वाचा प्रकल्प भारतानं बनवलेली आतापर्यंतची सगळ्यात कॉम्प्लेक्स अवजार किंवा शस्त्र देखील त्याला म्हटलं जातंय. या सगळ्याबद्दल बोलायचंय. सुरुवातीला आय-एन-एस अरिदमनबद्दल थोडंसं सांगा, की नक्की काय आहे ते? त्याचा सुरुवात कधी झाली याबद्दल देखील बोलूयात. हरिदमन हा जो प्रोजेक्ट आहे तो आपण म्हणतो की फक्त अणु इंधनावर चालणारी सबमरीन असं नव्हे, तर ती अण्वस्त्र डागू शकेल अशा क्षमतेची ती सबमरीन आहे. आणि अरिदमनच्या आधी अरिहंत आणि अरिघात अशा 2 पाणबुड्या आपण भारताने बांधलेल्या आहेत आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे आपण की भारतात त्याची निर्मिती केलेली आहे. एकूणच म्हणजे पाणबुडी बांधणं हे तंत्रज्ञान हे खूप असं क्लिष्ट आणि कठीण असं तंत्रज्ञान असतं आणि त्याच्यासाठी आपण जर का त्याचा आकार बघितला, तर तो म्हणजे असा ओव्हल अंडाकृती वर्तुळाकार जो आकार आहे, तो म्हणजे एक ट्यूब आपण जर का बघितली, तर ती पाण्याखाली एवढा दाब सहन करेल. काही जणांनी जर का गाझी अटॅकवर चित्रपट बघितला असेल, तर त्यात तुम्हाला थोडीशी कल्पना आली असेल, की त्याच्यात किती कठीण असतं. तर तेवढा समुद्राचा एवढा म्हणजे अनेक मीटर्सचा शेकडो मीटर्सचा दाब पाण्याचा त्यांनी सहन करायचा आहे आणि ती पाण्याखालून त्याची मार्गक्रमणा करायची. पण ह्याचं या दमनचं वैशिष्ट्य असं आहे, अरिदमन किंवा अरिहंत, अरिघात या तिन्ही अ, अरी आपण ज्याला म्हणू म्हणजे शत्रूचा निःपात करणाऱ्या ज्या सबमरीन्स, पाणबुड्या ज्या आहेत, त्याचं वैशिष्ट्य असं आहे, की ती अणुशक्तीवर चालते. म्हणजे एक अणुभट्टी त्याच्यात कार्यरत असते
आणि त्याच्यामुळे वैशिष्ट्य त्याचं असं होतं की आधीच्या सबमरीन ज्या डिझेल इलेक्ट्रिक वरती चालतात, त्याची शक्ती जी असते ती डिझेल पासून इलेक्ट्रिक त्याचे जे संच असतात ते त्याला पॉवर करतात. पण त्याची क्षमता जी असते ती त्यांना काही काळ तरी मध्ये म्हणजे ऑक्सिजन घेण्यासाठी त्याला म्हणजे सरफेसवरती यायला लागतं. त्याचे जे असतात की त्याचे नोझल्स त्याचे जे वरती येतात आणि त्याच्यामुळे त्यांना काही काळ म्हणजे काही विशिष्ट काळ 30-40 दिवसांनी वर त्याला पाण्यावरती यायला लागतं आणि त्याच्यामुळे शत्रूच्याकडून तिचा माग काढला जाऊ शकतो. या बाबतीत तसं होत नाही. अणु इंधनावर चालल्या असल्यामुळे ती कित्येक महिनोन-महिने पाण्याखाली राहू शकते. याला फक्त म्हणजे जर का मर्यादा कुठली असेल तर मानवी शक्तीची मर्यादा असू शकते किंवा म्हणजे पाणी आणि रसद ती जर का आपलं संपत असेल तर त्याच्यासाठी आपल्याला येऊ शकतो, वरती यायला लागू शकतो, भरणा करायला लागू शकतो. हाच काय तो त्याच्यातला भाग म्हणजे त्याच्यासाठी असू शकतो. तर अशी याचं हे वैशिष्ट्य आहे आणि या म्हणजे पाणबुड्या ज्या आहेत त्या स्ट्रॅटेजिक कमांड तुम्ही जे मगाशी सांगितलं, तर ही अशा प्रकारच्या अण्वस्त्रधारी आणि अण्वस्त्र घेऊन जाऊ शकतात अशा प्रकारच्या पाणबुड्यांसाठी ही वेगळी कमांड आपण निर्माण केलेली आहे. मी ओघाने नंतर पुढच्या काही भागात त्याच्याबद्दल त्याचं वैशिष्ट्यही सांगेनच. तर हे वैशिष्ट्य हिचं असं आहे ती बराच काळ पाण्याखाली राहू शकते. हे तिचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आणि अणु इंधनावर चालते हे आहेच. त्याचबरोबर आत्ता जी गरज आहे, की आपण जर का आपल्याला बलवान व्हायचं असेल, तर आपल्याकडे अण्वस्त्राची क्षमता असणं. कोणी काही डागण्याची आपण काय कोणी उद्दिष्ट बाळगत नाही. भारताचं तर तसं उद्दिष्ट असणार नाही. आपण नो फर्स्ट यूज ही आपली पॉलिसी आहे, की आपण स्वतःहून कुठलंही अण्वस्त्र डागणार नाही. पण जर का सेकंड स्ट्राईक कॅपेबिलिटी प्रति हल्ल्याची क्षमता आपल्याला जर का आवश्यक असेल, तर त्याच्यासाठी ही अशा प्रकारच्या ह्या पाणबुड्या असणं हे अत्यंत आवश्यक ठरतं. 2016 मध्ये आपण अरिहंत ही त्याची पहिल्यांदा आपण चाचणी केली आणि म्हणजे 2009 मध्ये तिचं जलावतरण ज्याला म्हणतात लॉन्चिंग ते झालं होतं. 9 पासून 16 पर्यंतच्या काळामध्ये ती प्रत्यक्षात बांधली गेली आणि 2016 पासून 2018 पर्यंतच्या म्हणजे चाचण्या, समुद्री चाचण्या झाल्या आणि 2018 मध्ये आपण हे घोषित केलं, की आता आपण न्यूक्लिअर ट्रियाड किंवा ज्याला आपण असं म्हणू, की त्रिदळ म्हणू किंवा त्रिकूट म्हणू. तर ते आपल्याकडे आपण त्याची क्षमता आपल्याकडे आता आलेली आहे. पण आता न्यूक्लिअर ट्रायडचा उल्लेख केला. नक्की न्यूक्लिअर ट्रायड काय असतं याबद्दल थोडंसं सांगा? काय आहे, की अण्वस्त्र जर का आपण किंवा कुठलीही म्हणजे क्षेपणास्त्र आणि अण्वस्त्र आणि क्षेपणास्त्रावरून अण्वस्त्र डागलं जाईल, असं जर का आपण म्हटलं, तर किंवा एखादा बॉम्ब पण असू शकतो. आता हे आपण म्हणजे आपण जेव्हा ह्याच्याबद्दल बोलतोय, तेव्हा हे सगळ्यांनीच ध्यानात घेतलं पाहिजे, की आपण काय असे युद्धखोर किंवा आपल्याला अण्वस्त्र डागायचे आहेत, कुठं जगाचा नाश करायचा आहे. आत्ता जसा डोनाल्ड ट्रम्प यांनी इशारा दिला, की मी सिव्हिलायझेशन संपेन वगैरे. तशी भारताची कशी भाषा नसते आणि भारत काय तशा प्रकारचा कुठलाही रेजिम यावो, पण भारताने तशा प्रकारचा युद्धखोरीचा कधीच विचार कुठे व्यक्त केलेला नाही. पण आपल्याला जर का आपल्या भूराजकीय क्षेत्रामध्ये जर का आपल्याला मानाने जगायचं असेल, आपली सार्वभौमत्व टिकवायचं असेल, आपला प्रदेश शाबूत ठेवायचा असेल आणि इतर कोणी जर का आपल्याकडे तिरक्या नजरेने बघू नये असं आपल्याला वाटत असेल, तर आपली क्षमता मात्र तशी पाहिजे, की मी दुसऱ्याला चोखपणे उत्तर देऊ शकेन. आणि त्याच्यासाठी म्हणून ही अण्वस्त्राची क्षमता आपल्याकडे असली पाहिजे. आपण 1974 साली पहिल्यांदा अणु चाचण्या केल्या. त्याच्यानंतर 1998 मध्ये केल्या. तर तेव्हापासून हा विचार सुरू झाला, की आपल्याकडे अशा प्रकारची क्षमता जर का आपल्या बाळगायची झाली, तर आपण कुठल्या-कुठल्या तर 3 मार्ग आहेत, की एक म्हणजे जमीन, भू आपण ज्याला म्हणू, की त्याच्यावरून आपण अण्वस्त्र डागू शकतो आणि ती क्षेपणास्त्र असतील. दुसरं म्हणजे हवेतनं, की म्हणजे सुखोय मिराज 2000 किंवा राफाल आता नवीन आपल्या म्हणजे हवाई दलात आलेली. म्हणजे आपल्याला भारतीय लष्कर म्हणजे भूदल त्याच्या तर्फे ऑपरेट केली जाणारी जर का असतील, तर ती क्षेपणास्त्र आपण तिथून डागू शकतो. दुसरं म्हणजे हवाई मार्गाने आपण लढाऊ विमानांच्या किंवा बॉम्बर्स असतील त्याच्या मार्फत आपण अण्वस्त्र डागू शकतो किंवा अणुबॉम्ब टाकू शकतो आणि तिसरं म्हणजे हे, की जे पाण्यातनं अंडर वॉटर डागू शकतो किंवा सरफेस शिपमध्ये डागू शकतो. आता प्रत्येक माध्यमातनं जर का आपण याचा विचार केला, तर प्रत्येकाचे फायदे तोटे दोन्ही आहेत. सुरुवातीच्या काळामध्ये आपल्याला कुठल्याही एखाद्या अशा म्हणजे कोणत्या माध्यमातनं किंवा हवाई माध्यमातनं असं कुठलंही शस्त्र डागण्यासाठी त्याला त्याच्या पल्ल्याच्या काही मर्यादा होत्या आणि त्यामुळे काय व्हायचं, की जर का म्हणजे एखादी शिप जहाज म्हणजे युद्धनौका असेल, तर ती तेवढं अंतर कापून जाते आणि मग नंतर ती शस्त्र टाकते आणि त्यामुळे ती तेवढ्या रणांगणात तिथपर्यंत जवळ गेलेली असते.
त्याचप्रमाणे विमान असेल तर ते इथून उड्डाण घेतं आणि मग ते जातं आणि बॉम्ब टाकतं. पण विमानाचं जर का म्हटलं की जर का बॉम्ब ते डागणार असेल, तर अणुबॉम्ब टाकण्यासाठी आणि कुठल्याही प्रकारचं असं शस्त्र तिथे म्हणजे बॉम्ब टाकण्यासाठी, बॉम्बफेक करण्यासाठी, क्षेपणास्त्र टाकण्यासाठी त्यांना तेवढ्या उंचीवर खाली यायला लागेल किंवा त्याचा माग काढणं परत शत्रूला सहज शक्य होईल. आणि नंतर ते आपल्या गमावण्याचा धोका असू शकेल. म्हणजे अनेकदा असं असू शकेल की त्यांच्या शत्रूच्या प्रदेशात प्रवेश करायला लागेल किंवा त्यांना विमान टेक ऑफ केल्यानंतर ते दृष्टोत्पत्तीस येऊ शकतं आणि त्याचा म्हणजे ते ट्रॅकिंग त्याचं सहज शक्य आहे. सेम म्हणजे त्याच प्रकारे जर का जमिनीवर जर का ते आपण डागणार असू, तर त्याचा अर्थातच तिथे निपात होण्याची शक्यता असते. त्याचा सॅटेलाइट उपग्रहाद्वारे त्याचा माग काढू शकतो. याच्या उलट जर का आपण अ, पाणबुडीद्वारे जर का करायचं म्हटलं, तर पाणबुडीचा ही चपळता हे पण त्याचं एक या अणुशक्तीवर चालणाऱ्या पाणबुडीचं एक वैशिष्ट्य आहे. मगाशी सांगितलं की पाण्याखाली बराच काळ राहू शकते. त्यामुळे ती पाण्याखाली जर का दडून बसली बराच काळ आणि नंतर तिने जर का ते डागायचं म्हटलं, तर ते डागल्यानंतर चपळाईने ती दूर गेली, तर ती कुठून डागलं गेलं हे कळणार नाही. अशी काही हिची वैशिष्ट्ये असल्यामुळे हे ट्रियाड हे संपूर्ण होणं हे महत्वाचं असतं आणि ह्या ट्रियाड म्हणजे हा त्रिकुटाचा किंवा त्रिदळाचा हा तिसरा फेरा जो आहे, तो पूर्ण होण्याचं एक वैशिष्ट्य असं आहे, की आपण मगाशी म्हटलं त्याचा संबंध इथे जोडायला पाहिजे, की फर्स्ट स्ट्राईक कॅपेबिलिटी म्हणजे पहिला हल्ला जर का कोणी केला, आपण पहिला तर हल्ला स्वतःहून आपण करणार नाही. पण म्हणून दुसऱ्यांनी केला तर आपण गप्प म्हणजे पलीकडून जर का प्रतिस्पर्ध्याने आपल्याला हल्ला केला तर आपण गप्प बसायचं का? तर नाही. तर मग गप्प बसण्यासाठी आणि करण्यासाठी आपल्याकडे आपण तर उरलो पाहिजे. मग त्याच्यासाठी आपल्या भूमीपासून दूर जर का ह्या पाणबुडी जर का तो कार्यभाग साधला, की ज्या वेळेला अशा प्रकारची म्हणजे कोणी आगळीक कोणी केलीच, तर या पाणबुडी मार्फत तो त्याच्यावरती आपण हल्ला करू आणि ते डागू अशा प्रकारची योजना आहे. याला दुसरं एक असं आहे, की सरफेस शिप ज्याला म्हणतो, की ज्या युद्धनौका मगाशी फ्रिगेटचा उल्लेख केला किंवा विनाशिका असतील, त्याच्यावरनं डागलं जाऊ शकतं का? तर कदाचित ते शक्य झालं असतं, पण त्याचं एकतर असं आहे, की या प्रकारची जर का डागायची म्हटली, तर शक्ती खूप लागेल आणि त्याचं आपण ज्याला म्हणू, की त्याला स्थैर्य जे लागतं एखाद्याला, तर ते तिथे येण्याची शक्यता कमी असते आणि पुन्हा तिचा माग काढणं सहज शक्य होऊ शकतं. जे पाणबुडीचं हे वैशिष्ट्य आहे, की पाणबुडी पाण्याखाली राहून तिचा म्हणजे ठावठिकाणा कोणाला कळणार नाही, अशा प्रकारचं हे तिचं वैशिष्ट्य आहे आणि म्हणून हे ट्रियाड आता पूर्ण झालेलं आहे आणि आपण ते कार्यान्वित झालेलो आहोत आणि आपल्याकडे ती क्षमता आलेली आहे, असं आपण म्हणतो. सर, न्यूक्लिअर सबमरीन्सच्या बाबतीत बोलताना आपण सुरुवातीला म्हटलं तसं, की अत्यंत कॉम्प्लेक्स तंत्रज्ञान आहे आणि त्यामध्ये मास्टर की करणं किंवा अशा प्रकारे ते स्वतः डेव्हलप करणं ही देखील त्याहून अतिशय कठीण गोष्ट आहे. बरोबर. जगभरात काहीच देश आहेत निवडक ज्यांच्याकडे हे तंत्रज्ञान आहे. त्यामुळे याचं किती मोठं एक गोष्ट आहे भारतासाठी म्हणजे आपण इतिहास रचलेला आहे अशा पद्धतीने त्याकडे पाहिलं जातं. काय नक्की आहे सांगाल याबद्दल? हा मोठा माइलस्टोन असं म्हणू, की आपण एक म्हणजे एक मैलाचा दगड अशा प्रकारचा आपण म्हणजे आपण तिथे गाठलेला आहे. याचं असं होतं, की आपण म्हणजे आपण बऱ्याच अंशी आपण नौदलाच्या बाबतीत आपण स्वयंपूर्णता ही आधी गाठलेली आहे. म्हणजे आपण हवाई दलात अजूनही आपण जर का बघितलं तर विमान निर्मिती आपल्याला तेवढ्या प्रमाणात आता तेजसला 3 दशकं लागली त्याच्यानंतर आपण करू शकलो. पण त्या उलट आपण जर का नौदलात बघितलं तर आपण युद्धनौकांची बांधणी आपण आपल्या बळावरती बऱ्याच आधी सुरू केली. त्याचप्रमाणे आपण पाणबुड्या पण आपण स्वतः बांधायला लागलो. आणि इथे जेव्हा ही क्लिष्टता होती, की मगाशी मी तुम्हाला सांगितलं, की पाणबुडीचा आकार आणि ती एकमेकांनी जोडलं गेलं ते पोलाद त्याच्यामध्ये इतक्या क्षमतेचं म्हणजे त्याला मेटलर्जी ज्याला आपण म्हणतो धातुशास्त्र, ते पण खूप महत्वाचं असतं, की ते कारण अ, बाहेरच्या बाकीच्या सरफेस शिप्सचा काही भाग तरी पाण्याच्या वरती असणार बराच काळ. पण इथे संपूर्ण शिपचा सगळा पूर्ण पाणबुडीचा संपूर्ण भाग हा नेहमी पाण्याखाली असणार. त्यामुळे त्याला गंज आणि या दृष्टीने पण आपल्याला ते खूप बघायला लागतं. त्यामुळे ते अत्यंत महत्वाचं असतं. त्याचबरोबर इथे गेल्या काही वर्षांमध्ये आपण जवळपास 17 एक वर्ष तरी आपण म्हणजे पहिल्या आपण एच-डी-डब्ल्यू प्रकारच्या ज्या शिशुमार श्रेणीतल्या पाणबुड्या त्या जर्मन तंत्रज्ञानाने आपण आपल्याकडे भारतात तयार केल्या होत्या. त्याच्यानंतर 17 एक वर्ष जवळपास आपण आपल्याकडे पाणबुड्या आपण बांधल्याच नव्हत्या आणि ते खूप त्या सगळ्याला म्हणजे प्रक्रियेला लाल फितीचं ग्रहण लागलं होतं. बऱ्याच गोष्टी झाल्या होत्या. त्यामुळे ते काही पुढे जाऊ शकलं नव्हतं. नंतर फ्रान्स बरोबरच्या सहकार्याने आपण ज्या या कल्वरी श्रेणीतल्या पाणबुड्या तयार करायला घेतल्या, तो सुद्धा प्रोजेक्ट बराच रेंगाळला आणि खूप त्याच्यात विलंब झाला. पण
विलंब नंतर का होईना, पण नंतर ते मार्गी लागला आणि आता त्या श्रेणीतल्या 6च्या 6 पाणबुड्या आता दाखल झालेल्या आहेत. त्यामुळे ते तंत्रज्ञान अवगत करणं आणि एकदा आपण तंत्रज्ञान विसर पडण्याचा प्रश्न नाही, पण त्याची प्रोफिशियन्सी, त्याच्यातली जी कुशलता आहे, ती जर का आपल्याकडून गेली, तर ते परत मिळवणं कठीण असतं. पण त्याच म्हणजे अलोंग साइड आपण म्हणू, की त्याच वेळेला आपण इथे म्हणजे ही पाणबुडी बांधण्याचं तंत्रज्ञान आपल्याकडे बराच काळ एटीव्ही नावाचा एक प्रोजेक्ट होता. म्हणजे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी व्हेसल अशा नावाने. आणि तुम्हाला हा जो काळ होता, तो असा होता की इंटरनेट आणि ह्या सगळ्या काही आलेलं नव्हतं. आदान-प्रदान अशा प्रकारचं सहज कोणाला कुठे उपलब्ध नसायचं कुठलंही तंत्रज्ञान. आणि जे काही बोलायचं ते असं दबक्या आवाजात बोलायचं, की आपण पण अशा प्रकारचा ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी व्हेसल, अशा प्रकारची प्रगत तंत्रज्ञानातली एक पाणबुडी, आपण पाणबुडी पण त्याला कोणी म्हणत नव्हतं. प्रगत तंत्रज्ञानातली एक नौका आपण बांधतोय. अशा प्रकारचं ते तंत्रज्ञान असं चोरी-छुपे आपण त्याच्या प्रकारचं चोरी-छुपेपेक्षा ह्याच्यात गोपनीयता त्याची जास्त होती. कारण ते सरकारी प्रोजेक्ट होता. पण त्याच्या म्हणजे आपण म्हणजे आपण 74 मध्ये ह्या आपण अणु चाचणी पहिली केल्यानंतरच आपल्याकडे साधारण 66च्या काळापासूनच आपल्या असं सरकारी धोरणात होतं, की आपण अशा प्रकारची एक नौका आपण इकडे आपल्याकडे अण्वस्त्रधारी आपल्याकडे ती क्षमता आली पाहिजे. त्याच्यानंतर आपण 74 ला आपलं म्हणजे अणु चाचणी झाली. त्याचबरोबर 71चं युद्ध झालं. त्यावेळेला पण लक्षात आलं. त्यावेळेला आपण ही पी-एन-एस गाझी तुम्हाला आठवत असेल, की आपण ती आपल्या राजपूत क्लासनी आपण ती त्याची निपात त्याचा केला. ती आपण बुडवली नाही. तर ती विक्रांत या विमानवाहू युद्धनौकेचा बिमोड करण्यासाठी तिला पाठवण्यात आलं होतं. आणि तो त्या युद्धातला एक टर्निंग पॉइंट असा होता, असं पण म्हणायला हरकत नाही. पण त्यामुळे ह्या सगळ्या हे अधोरेखित झालं, की ह्या सर्व क्षमता आपल्याकडे पाहिजेत. पण 74 ला हे सगळं सुरू झाल्यानंतरच्या काळात सुद्धा ती कुठल्या प्रकारची असावी? म्हणजे एस-एस-एन आणि एस-एस-बी-एन असे 2 त्यातले प्रकार असतात. एस-एस-एन म्हणजे शिप सबमर्सिबल न्यूक्लिअर, की जी अणु इंधनावर चालते, पण अण्वस्त्रधारी त्यात नसते. साधारण पाणबुडीमध्ये हे 4 प्रकार असे म्हणता येतील ढोबळमानाने, की हे डिझेल इलेक्ट्रिकवरची पारंपरिक एक पाणबुडी, की जी पूर्वी फक्त त्यात पाणतीर म्हणजे टॉर्पेडो ज्याला म्हणतात, तेच असायचे, की जे समुद्रालगत की जाऊन नंतर दुसऱ्या शिपचा निपात करतील असे असतात. आता नंतरच्या काळात त्यात क्षेपणास्त्र पण आली. ती क्षेपणास्त्र म्हणजे त्याच्यात दारुगोळा असेल अशी क्षेपणास्त्र पण असू शकतात किंवा अण्वस्त्रधारी पण असू शकतात. आत्ताच्या काळामध्ये या डिझेल इलेक्ट्रिक प्रकारामध्ये अशा प्रकारचं अण्वस्त्रधारी करणं काही शक्य नाही. आत्तापर्यंत कोणी तसं केलेलं दिसत नाही. ते शक्य नसतं. पण त्याच्याच बरोबर या 2 प्रकारच्या इतर अशा ज्या आलेल्या आहेत, की ज्याच्यामध्ये अणु इंधनावर चालणाऱ्या पाणबुड्या असू शकतात किंवा अणु इंधनावर पण चालतात आणि अण्वस्त्रधारी पण आहेत. तर आपण अणु इंधनावर चालणारी पाणबुडी प्रथम करण्याच्या प्रयत्नात होतो. मग नंतर सरकारला असं वाटलं, की आपण अणु इंधनावर चालण्यापेक्षा आपण त्याच्यात अटॅक सबमरीन आपण ज्याला म्हणू अण्वस्त्र पण टाकू शकेल, अशा प्रकारची दोन्हीची क्षमता असलेली आपण ती करावी. मग नंतर तो बराच काळ तो प्रोजेक्ट होता आणि मग त्याच्यात असं करता नंतर अरिहंत हा प्रोजेक्ट तो आपण त्याच्यासाठी एक महत्त्वाची आवश्यकता म्हणजे क्रिटिकॅलिटी त्याची तुम्हाला क्रिटिकॅलिटी हा मुद्दा म्हणजे क्लिष्टता आपण ज्याला मराठीत म्हणू. पण त्यातलं एक अणु इंधनाचं किंवा अणुशक्तीचं एक वैशिष्ट्य असं पण आहे. कल्पक्कम मगाशी तुम्ही उल्लेख केलात, की आपण आत्ताच एक अणुभट्टी वेगळ्या प्रकारची आपण तिथे कार्यान्वित केली. तर ही कार्यान्वित जेव्हा होते त्याला क्रिटिकल म्हणजे एखाद्या अणुप्रकल्पाने क्रिटिकॅलिटी गाठली, असा एक शब्दप्रयोग त्याला केला जातो. तो अत्यंत म्हणजे चपखल असा शब्द आहे. कारण हे खूप क्रिटिकल असं तंत्रज्ञान असतं. त्यामुळे ती क्लिष्टता म्हणजे ती कार्यान्वित होणं हे महत्त्वाचं असतं. तर ह्याला साधारण 83 मेगावॉट वगैरे इतक्या छोटी अणुभट्टी आणि ती अणुभट्टी जर का वहन करून एखादं तुम्हाला माहिती आहे, की आत्तापर्यंत आपण ज्या भाभा अणुशक्ती संशोधन केंद्रामध्ये आपण अशा प्रकारचे प्रकल्प जेव्हा उभारले, तेव्हा किती काटेकोरपणा त्याला लागतो. कारण जर का इंधनाची किंवा अण्वस्त्रांची आणि अणुशक्तीची कुठे जर का गळती झाली, तर त्यातनं मानवी आपल्या आरोग्यावरती आणि एकंदरीतच आपल्या म्हणजे सगळ्या म्हणजे सिव्हिलायझेशन वरतीच त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे त्याच्या बाबतीत खूप स्ट्रिक्ट असे कंट्रोल आहेत आणि आपण जेव्हा नागरी उपयोगासाठी पण म्हणजे ऊर्जेसाठी पण आपण जेव्हा त्याचा उपयोग करतो, त्यावेळेस इंटरनॅशनल बॉडीजला IAEA जी बॉडी आहे, त्याला आपल्याला ते माहिती द्यायला लागते त्याची त्याला आपल्याला अवगत करायला लागतं, की आम्ही अशा प्रकारचा प्रोजेक्ट आता सुरू करतोय, तो कार्यान्वित करतोय. तर त्याची सर्व साध्यंत माहिती पुरवायला लागते. त्याचं जे काही सेफ्टी स्टँडर्ड्स जे आहेत, त्याच्यामध्ये खूप काळजी घेतली जाते आणि त्याप्रमाणेच ह्या प्रोजेक्टबद्दल पण आपण तशी काळजी घेऊन हे एकीकडे म्हणजे ह्याच्यामध्ये बघितलं तर विविध भारतीय नौदल जसं इन्व्हॉल्व होतं.
भारतीय नौदल त्यात होतं. त्याचप्रमाणे भाभा अणुशक्ती संशोधन केंद्रात अर्थातच म्हणजे अणु संशोधन त्याचं काम सुरू होतं. त्याचप्रमाणे ही हार्डवेअर ज्याला म्हणतो, तर ते बांधण्यासाठी लार्सन अँड टुब्रो, टाटा, नंतर वालचंदनगर अशा इंडस्ट्रीजचा खूप मोठा वाटा होता आणि ते काम एकीकडे विशाखापट्टणमला सुरू होतं. असं या त्रिस्तरीय म्हणजे पातळ्यांवरती त्याचं काम सुरू होतं. आपण या दरम्यानच्या काळात आणखीन एका पातळीवरचं काम अत्यंत महत्वाचं असतं ते म्हणजे आपण जर का अशी कुठलीही क्लिष्ट तंत्रज्ञानातलं काही एखादं वाहन असेल किंवा म्हणजे युद्धनौका असेल, पाणबुडी असेल, विमान असेल, काही चालवायचं म्हटलं, तर त्याला कुशल मनुष्यबळ लागतं आणि आपले नौसैनिक, नौदल अधिकारी यांचं प्रशिक्षण होणं खूप अत्यंत आवश्यक असतं. तर आपण गेल्या काही काळात भारताने काय केलं, तर आपण आधीच्या म्हणजे सोव्हिएत संघाकडनं आपण साधारण 3 वर्ष काळापर्यंत आपण एक म्हणजे अणु पाणबुडी आपण चालवायला घेतली होती, ज्याच्या योगे आपल्याला त्याचा अनुभव मिळावा. नंतर मग विघटन रशियाचं झाल्यानंतर तो माहिती आपल्याला ती परत करायला लागली. मग नंतरच्या काळात आपण परत 2012 ते त्याच्यापासून साधारण 10 एक वर्षापर्यंतच्या काळामध्ये आपण आणखीन एक पाणबुडी ती चक्र नावाने आपल्याकडे कार्यरत होती आणि ती आपण पाणबुडी आपण आपल्याकडे अशीच अणु पाणबुडी आपण ती चालवायला घेतली. त्याच्यामधनं आपले सर्व नौदल अधिकारी आता नौदलामध्ये आपल्या भारतीय नौदलामध्ये बहुतांश अधिकारी हे इंजिनिअरिंग त्यांचं होऊन बी-टेक अशा प्रकारची त्यांना पदवी मिळते असेच ते असतात आणि असे आपण त्यांचं कुशल अशा प्रकारचं प्रशिक्षण या नौकेवरती झालं. त्यामुळे ह्याचं आदान-प्रदान खूप मोठ्या प्रमाणात सुरू होतं, की विशाखापट्टणमलाच त्याचा बेस होता आणि तिथे आपण जेव्हा या नौकेची पाणबुडीची बांधणी सुरू होती, तेव्हा त्याचा छोट्या-छोट्या अगदी मायन्यूट अशा गोष्टींचा समावेश आपण ह्या पाणबुडीच्या बांधणीत केला गेला आणि त्याच्यामुळे आपण हे साध्य करू शकलो असं म्हणता येईल. आता उल्लेख केला, की साधारण हा 1960-70च्या दशकापासून चालत आलेला प्रोग्राम आहे. याबद्दल बोलताना सातत्यानं पी.एन. हक्सर यांचं नाव घेतलं जातं. तिथून त्या हक्सर मेमोपासून या सगळ्याची सुरुवात झाली. न्यूक्लिअर ट्रायड असू देत किंवा संपूर्ण न्यूक्लिअर प्रोजेक्टची सुरुवात. म्हणजे याला पार्श्वभूमी चीननं जो एटॉमिक बॉम्ब टेस्ट केला होता, त्या सगळ्याची पार्श्वभूमी होती. पण एवढ्या सगळ्या काळामध्ये हे आपण साधारण 60-70 वर्षापूर्वीच्या गोष्टींबद्दल बोलतोय. एवढ्या सगळ्या काळात अनेक सरकारं बदलली, तरीसुद्धा हा प्रोजेक्ट एवढा सिक्रेट कसा काय राहू शकला? आणि एवढ्या सगळ्या सरकारांनी हे करायचंच आहे, हे कसं मनात ठाणून ठेवलेलं होतं आणि देशासाठी ती किती मोठी गोष्ट आहे. हो, चांगला प्रश्न आहे हा. कारण जसं म्हणजे आता आपण अणु संशोधनाचं म्हटलं तर डॉक्टर होमी भाभांचं आपण नाव खूप याने घेतो, आदराने घेतो. तर अशा अनेक शास्त्रज्ञांनी त्याच्यासाठी पोखरण चाचणीचं आपण जर का बघितलं, तर पोखरणच्या पण 98च्या चाचणीमध्ये पण आपण त्याला गोपनीयता ती बाळगली होती आणि ती किती काटेकोर होती तेच तिथे पण अनेक म्हणजे आर्मीचे ऑफिसर्स होते. त्यांनी पण तिथे जाऊन ती गोपनीयता बाळगली होती. तर हा प्रोजेक्ट हा काय वादग्रस्त ठरला नाही का? तो प्रोजेक्ट तर वादग्रस्त पण ठरला. त्याच्यावरनं काही नौदल अधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये पण काही वादाचं मोहोळ उठलं. असं पण झालं नाही, असं नाही. पण एक नक्की सांगता येईल, की आपण जरी सरकार बदलली पॉलिटिकल प्रत्येकाचा अजेंडा वेगळा असतो आणि कधी-कधी श्रेयवादाची पण लढाई असते. पण आधीच्या काळात काँग्रेस सरकार होतं. डॉक्टर मनमोहन सिंगांनीच हे जेव्हा अण्वस्त्र म्हणजे आपलं हे अणुभट्टी ज्याची कार्यान्वित झाली, त्याची घोषणा ही डॉक्टर मनमोहन सिंग असताना झाली होती. तर एक आपल्याला नक्की असं म्हणू शकतो, की काही बाबतीमध्ये म्हणजे संरक्षण सिद्धतेच्या काही बाबतीमध्ये ही म्हणजे भूमिका जी राहिलेली आहे, ती सरकारं बदलली तरी ती कायम राहिलेली आहे. आणि सुरुवातीपासूनच्या काळात आपण इव्हन अगदी आपण नौदलाचं आपण मगाशी स्वयंपूर्णतेचं उदाहरण घेतलं. ते ते पण आपण जर का बघितलं, तर 1960च्या दशकापासून ही सुरुवात झालेली आहे. की एका ब्रिटिश नौकेच्या लिएंडर क्लासवरती आपण आपल्याकडे पहिल्यांदा आत्ताची नवीन तारागिरी तुम्ही जे म्हणालात, तर त्या तारागिरी श्रेणीतल्याच युद्धनौका ची बांधणी आपण आपल्याकडे माझगाव गोदीमध्ये आपण पहिल्यांदा सुरुवात केली आणि नंतर आय-एन-एस गोदावरी सारखी युद्धनौका फ्रिगेट होती, की जी आपल्याकडे 2 हेलिकॉप्टर वाहून नेणारी वेगळ्या प्रकारची युद्धनौकाची बांधणी आपण आपल्याकडे केली. तर हे सगळं जे होतं त्याच्याबद्दल आपण एक नेव्हल आर्किटेक्ट अँड डिझाइन हे डिपार्टमेंट नौदलामध्ये सुरू झालं आणि आपल्या गरजानुरूप आपण आपल्या तंत्रज्ञान कसं पाहिजे याची तिथे मांडणी झाली. आणि म्हणजे आपण ह्या अणुशक्तीवर चालणाऱ्या जर का आपण आता बघितलं तर त्या बाबतीत पण तसंच झालेलं की सरकारं बदलली. पण काही म्हणजे आता त्याच्यामध्ये थोडासा स्पीड आणि आपण जे म्हणू की त्या बाबतीत थोडंसं फरक असेल की निर्णय क्षमतेचा असेल, निर्णय घेण्याचा असेल किंवा
अधिक ऑफेन्सिव्ह आपण ज्याला म्हणू की अग्रेसिव्हली आपण जर स्टँड घ्यायचा असतो की हो आम्ही हे बाळगलं आणि आपल्याकडे होतं ते अलीकडच्या काळात जास्त प्रमाणात झालं आणि ऑपरेशन सिंदूरमध्ये वर आपण त्याचं हे बघितलं की कधी कधी एलओसी क्रॉस करून जाण्याच्या बाबतीतले काही निर्णय होते बरं आपण ते जर का बघितले तर ते अलीकडच्या काळात जास्त अधिक अग्रेसिव्हली घेतले गेलेले असे दिसतात. पण हे जे तंत्रज्ञान होतं आणि ते आपल्याला पाहिजे याच्याबद्दल ठाम भूमिका अशी आधीपासून होती आणि ती राहिल्यामुळेच एवढ्या कारण हा आपण बघितलं लक्ष येईल हे 30 वर्षाचा हा जवळपास कालखंड आहे की ज्याच्यामध्ये ती आपल्याकडे कौशल्य ते आपल्याकडे अंगी बाणवण्यासाठी त्या बऱ्याच पातळ्यांवरती ते काम सुरू होतं. मगाशी जो उल्लेख केला तो परत एकदा इथे नमूद करायला पाहिजे की टाटा असेल, एल&टी असेल, किर्लोस्कर असेल, भेल असेल, अशा वेगळ्या वालचंद इंडस्ट्रीज असेल आणि अनेक अशा प्रकारच्या आपण ज्याला म्हणू की खाजगी क्षेत्रातल्या खाजगी कंपन्या आणि एमएसएमईज एमएसएमईज असतील यांनी सगळं एमएसएमईज असतील त्यांचं योगदान या क्षेत्रात खूप मोठं असतं. कारण म्हणजे नौदलाच्या किंवा युद्धनौकांच्या बांधणीमध्ये टू कट द स्टील म्हणजे पहिल्यांदा पोलाद त्याचं आपण त्यानुसार कापणं किंवा आपण पोलाद निर्मिती त्याची आणि सुरुवात करणं आणि पोलाद त्याला तो आकार देणं याचा सुद्धा एक सोहळा होतो आणि ते खूप महत्वाचा असतो. कारण त्या नौकेला विशिष्ट आकार मिळाल्याशिवाय ती नौका पाण्यात तरंगू शकत नाही. आणि इथे तरंगताना आणखीन एक महत्वाचं असतं की आता इथे आपण हे बघितलं ही क्षेपणास्त्र घेऊन म्हणजे क्षेपणास्त्रांवरनं आपण अण्वस्त्र टाकतो. तर इथे सुद्धा के म्हणजे कलामांच्याच नावानी हे झालेले ही सागरिका आणि K5 आणि K15 अशा प्रकारची जी क्षेपणास्त्र आहेत त्यांचा पल्ला हा खूप अत्यंत महत्वाचा याच्यात भाग आहे. तर तुमच्या प्रश्नाचं आधीच्या प्रश्नाचं उत्तर आहे की आपण पॉलिटिकली आपण प्रत्येकाने त्याच्याबद्दल निर्धार प्रत्येकाचा होता त्या बाबतीत कधी हेळसांड झालेली नाही. त्याचबरोबर एक आणखीन एक महत्वाची गोष्ट मगाशी मी आधी सुरुवातीला म्हटलं होतं की स्ट्रॅटेजिक कमांडचं महत्व. तर इथे जरी बाकी सर्व युद्धनौका ह्या नौदलाच्या अधिपत्याखाली असल्या प्रत्येक ऍसेट्स हे प्रत्येक आता इथे सबमरीन एक आपला असतो आणि सबमरीनचा एक फ्लीट सबमरीनचा एक कॉमकॉस त्याला म्हणतात तो त्याचा प्रमुख असतो. सर्व युद्धनौका ज्याच्या अंडर येतात फ्लीट कमांडर असतो आणि मग प्रत्येक असं एक विविध स्तरीय रचना असते आणि नौदल प्रमुख असतात. मग ते आता सीडीएस ही यंत्रणा आलेली आहे. पण तरी सुद्धा ह्या बाबतीमध्ये जर का आपण म्हटलं तर ही अशी जी वैशिष्ट्यपूर्ण आणि सामरिक प्रकारची युद्धसामग्री आहे ती स्ट्रॅटेजिक कमांड म्हणजे सामरिक कमांडच्या अंडर ती आलेली त्याचं त्याचं महत्व हेच आहे की न्यूक्लिअर बटन जे आहे ते कुठल्याही लष्करशहाकडे आपल्याकडे असणार नाही. आपला हा लोकशाही देश मानणारा देश आहे त्याच्यावर अधिष्ठान आपलं आहे. त्यामुळे त्याचे जे बटन असेल ते नक्की लोकनियुक्त व्यक्तीकडेच असेल आणि त्यामुळे ती स्ट्रॅटेजिक कमांड आहे थेट पीएमओच्या अंडर येत असते आणि म्हणूनच याची कमांड ही वेगळी ठेवलेली आहे. त्याच्या ट्रायल्स वेगळ्या चालतात. त्याची जी म्हणजे आपण त्याला म्हणू की सराव त्याचा जो असतो किंवा त्याच्या रेग्युलर ड्युटीज ज्या असतात त्या पण नेहमीच्या बाकीच्या युद्धनौकाच्या किंवा पाणबुड्या जे कार्य करत असतील त्याच्यामध्ये ह्याला गोवलं जात नाही. त्याचा वैशिष्ट्यपूर्ण असाच त्याचा रोल असतो. क्षेपणास्त्र वाहून म्हणजे आपण याचा पल्ला जो म्हटलं ते आधीच्या सुरुवातीला त्याचा पल्ला हा 700 किलोमीटर पर्यंतचा होता. आत्ता त्याची जी त्याची क्षमता ज्या या अरिदमनपर्यंत आलेली आहे ती जवळपास 3,500 किलोमीटर म्हणजे आपण जर का थेट नावच घेऊन म्हणायचं म्हटलं तर आपल्याला इथे पाकिस्तान आणि चीन तर या देशांपर्यंत जर का त्यांनी कोणती आगळीक केली तर आपण ते करू शकतो अशा प्रकारची क्षमता आपल्याकडे आलेली आहे. तर यासाठी आता एवढी मोठी जर का क्षेपणास्त्र आणि हे टाकायची म्हटली तर त्याला त्याचं वजन पण लागतं. त्यामुळे ह्याचं 6 ते 7,000 टन आधीच्या ज्या पाणबुड्या आहेत डिझेल इलेक्ट्रिकच्या त्या 1,500, 1,600 किंवा 3,000 रशियन ज्या होत्या किलो क्लास त्या 3,000 टनापर्यंतच्या होत्या. नंतर ही आता आपली कलवरी श्रेणीतल्या आहेत त्या 1,600 टनापर्यंतच्या आहेत. तर अशी त्याची क्षमता होती. पण ह्याची मात्र 6 आणि 7,000 टन एवढी क्षमता त्याची आहे. सर अगदी शेवटचे काही 1-2 प्रश्न. या सगळ्या प्रकल्पाबद्दल बोलताना
आत्ताही एस क्लासची म्हणजे INS अरिदमन ही तिसरी न्यूक्लिअर सबमरीन आहे. पण यानंतर अजून एक सबमरीन येणार आहे. त्यानंतर S-5 क्लासच्या सबमरीन्सच्या भारताच्या नौदलात किंवा स्ट्रॅटेजिक कमांडमध्ये एंट्री होऊ शकते असं बोललं जातंय. नक्की हे पुढचा सरकारचा नक्की या संदर्भातला काय प्रोग्राम आहे? याच म्हणजे या प्रकारचं जे ट्रायड आहे त्याला आत्ता 3 शिप्स जरी असल्या सबमरीन्स जरी असल्या आपल्याकडे तरी त्या पुरेशा नाहीयेत आणि त्या 5 पर्यंत असाव्यात किंवा त्यापेक्षा जास्त सबमरीन्स असाव्यात असं देखील बोललं जातं. त्याबद्दल पण थोडं सांगाल? कसं आहे माहिती आहे का, की या बाबतीत खर्चाचा पण डिझेल इलेक्ट्रिकच्या तुलनेत जवळपास 4-5 पट खर्च एकेका पाणबुडीला येत असतो. आणि त्यामुळे खर्चाचा विचारही करायला लागतो. त्यामुळे आपलं कुठलंही एखाद्या भात्यामध्ये सर्व प्रकारची शस्त्र असली पाहिजेत. आता आपण मगाशी याचे फायदे जे बघितले, की अणुशक्तीवर चालणारी पाणबुडी मगाशी मी सांगितलं, की पटकन तिचा ठाव ठिकाणा लावणं कठीण असतं. पण त्याचबरोबर म्हणजे ठाव ठिकाणा लावणं कठीण असतं का? तर तिला चपळाई आहे. ती म्हणजे तिची अधिक काळ ती पाण्याखाली दबून राहू शकते. त्यामुळे तिला वरती यायला लागत नाही. पण त्याचबरोबर तिची काही फीचर्स अशी असू शकतात, की ती नाव तिच्या तिची फीचर्स काही अशी जी असू शकतात, की ज्याच्यामुळे ती ओळखली जाऊ शकते कारण तिची उष्णता अर्थातच तिची जास्त आहे. तर अशा पण काही गोष्टी प्लस मायनस प्रत्येकामध्ये असू शकतात. तर ते पण आपल्याला प्रत्येक वेळेचा आवाज असेल, तर तो आवाज हे फीचर्स हे म्हणजे आपल्याला कानाला ऐकू येणारा आवाज नाही. तर तो जे टेहळणी करणारी जी सोनार आणि रडार ही जी यंत्रणा आहे, बरं. तर त्यांच्यापर्यंत ते शोधण्याच्या बाबतीमध्ये प्रत्येकाचे प्लस मायनस असू शकतात. पण अर्थातच या अशा प्रकारच्या कारण आपल्या गेल्या काही वर्षात आपल्याकडे पाणबुड्यांची शक्ती आपली एक पाणबुडी आपली बेचिराखही झाली अपघातामध्ये. तर अशा प्रकारची आपली पाणबुडीची शक्ती मधल्या बराच काळ मगाशी मी सांगितलं जसं की 17-1 वर्ष जवळपास आपण स्वतः निर्मिती केली नव्हती. पाणबुड्या आपल्याकडे बाहेरून आल्याही नव्हत्या. त्यामुळे पाणबुड्यांची शक्ती आपली आक्रसली होती, कमी झाली होती. त्यामुळे आता पाणबुड्यांची निर्मिती आपली होईल. आपण जर का बघितलं तर एक सामरिक त्याचं महत्त्व असं आहे. आता ही म्हणजे आत्ताची घटना दुर्दैवी होती. पण अमेरिकेने जेव्हा इराणच्या देना या नौकेला बेचिराख केलं, तर त्यावेळेला त्यांनी पाणबुडीचाच वापर केला होता. अणुशक्तीवर चालणाऱ्या पाणबुडीचाच वापर केला. त्यांनी त्यातनं पाणतीर म्हणजे टॉर्पेडोज वापरले होते. तर अजूनही पाणबुडीचं महत्त्व म्हणजे आपण किती काय म्हटलं तरी विमानवाहू युद्धनौका किंवा पाणबुडी ह्या तसं बघितलं तर हे सर्व पारंपरिक शस्त्र आहेत, शस्त्र आणि अस्त्र आहेत आपल्या भात्यामधली. पण त्याचं म्हणजे जेव्हा ड्रोन्स आलेली आहेत आणि आज आपण म्हणतो की ऑपरेशन सिंदूरला इन्फंट्री आपली 1 इंचभरही पुढे सरकली नाही. पण तरीसुद्धा ह्या पारंपरिक शस्त्रांचं आणि हे महत्त्व हे कायम राहील कदाचित किंवा त्याचा वेगळा आकार घेईल. त्यामुळे आपल्या त्याच्यावरची भिस्त ही एकदम आपण त्याच्यातनं विथड्रॉ होऊन आपल्याला चालणार नाही. तर त्याची निर्मिती आपल्याला करायला लागेल. फक्त आपल्या भात्यामध्ये किती प्रमाणात आणि काय-काय घ्यायचं हा सरकारला कारण आपल्याला आज आत्ता आपल्याकडे INS विक्रमादित्य आहे. त्याचप्रमाणे आपल्याकडे म्हणजे विमानवाहू युद्धनौकेचं पण महत्त्व आहे. आपल्याकडे आपली आपण बांधलेली विक्रांत ही विमानवाहू युद्धनौका आहे. तर विमानवाहू युद्धनौका बांधायला पण अ, अनेक हजारो कोटींचा निधी लागतो आणि तो खर्च येतो. तर असं सगळं जेव्हा एखादी म्हणजे पाणबुडी जात असेल, तर तिच्या संरक्षणासाठी बाकीची तंत्रज्ञान लागतं. तर ह्या सगळ्या बाबतीमध्ये किंवा पाणबुडीला निपात करण्यासारखं इतर कोणी जर का असेल, कारण हे सगळं युद्धाच्या ज्या खेळी आहेत, त्या पाणबुडी विरोधी तंत्रज्ञानावरती सगळ्यांचा आता सध्या भर आहे. त्यामुळे कुठल्याही नवीन युद्धनौका आपल्या नौदलामध्ये किंवा आपल्या कोणाच्याही भात्यामध्ये इंडक करताना, दाखल करून घेताना पाणबुडी विरोधी तंत्रज्ञानाला खूप महत्त्व दिला जातो. म्हणजे एखाद्या पाणबुडीला एखादा क्रॅक सुद्धा कधी-कधी पडू शकतो, की ती पाण्याखाली तिचा म्हणजे निपात होऊ शकतो. तर या प्रकारे आपण आपली वाटचाल असेल आपल्या भात्यामध्ये वेगळ्या प्रकारची आणि एक चांगली गोष्ट झालेली आहे, की बऱ्याच बहुअंशी आपण आपल्याकडे जी नौदलात खास करून आपलं जे बळ निर्माण होतंय, ते आपण स्वतःहून बांधण्यावर आपला त्याचा कल आहे आणि स्वतः निर्मिती करत असल्यामुळे त्याची पुरवठा साखळी आणि ती त्याच्यामध्ये आपला खंड पडत नाही आणि आपल्याकडे ते वेळेत तंत्रज्ञान येऊ शकतं आणि आपण इतर देशांवर आपलं अवलंबित्व कमी असतं आणि अशा प्रकारचे आत्ताचे भूराजकीय पेच जे झाले, तसे जर का काही उद्भवले, तर आपली त्याच्यामुळे आपण म्हणजे कुठलीही साखळी खंडित होत नाही आणि त्याच्यामुळे आपली खोटी होऊ शकत नाही. तर अगदी शेवटचा प्रश्न. भारताकडे ज्या पद्धतीचं नौदल आहे आणि या नौदलाची अशी अपेक्षा सुद्धा आहे किंवा अशी इच्छा देखील आहे, की हे नौदल एक ब्लू वॉटर नेव्ही असावं आणि त्यासाठी म्हणजे आपला फक्त आपली समुद्रकिनारा आपल्याला सांभाळायचा नाहीये किंवा सुरक्षित करायचा नाहीये. तर आपल्या आजूबाजूला भव्य असा इंडियन ओशन आहे आणि त्या ओशनमधनं प्रचंड मोठा व्यापार देखील होतो. अशा
संरक्षण आणि इकॉनॉमिक अशा दोन्ही अंगाने या सगळ्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्या दृष्टीनं आपण एक महत्त्वाचं पाऊल या निमित्तानं टाकलेलं आहे असं म्हणायचं का? हो, नक्कीच. आता म्हणजे ह्या आत्ताच्या जे युद्ध सुरू होतं आणि कदाचित अजूनही आहे का काय आपण सांगू शकणार नाही अशी परिस्थिती आत्ताची. पण अ, जेव्हा बघितलं की होर्मुझची सामुद्रधुनी आत्ता प्रकाशात आलेली आहे. पण ह्याच्यापूर्वी बाबेल मंडपची सामुद्रधुनी ती महत्त्वाची मोक्याचं स्थळ होतं किंवा याच्यापूर्वी समुद्री चाचेगिरी होती. तर समुद्री चाचेगिरीला सुद्धा आपल्या सर्व युद्धनौकांनी आपल्याला त्याला संरक्षण दिल्यामुळे व्यापारी आपल्याकडे जो 90% जो व्यापार सागरी मार्गे होतो, तर तो म्हणजे अव्याहतपणे सुरू राहावा याच्यासाठी युद्धनौकांनी संरक्षण दिल्यामुळे तो त्यांचा मार्ग निर्वेध बनू शकला. त्याच्यामुळे असं हे जर का संरक्षण असेल तर स्वाभाविकपणे व्यापारी जहाजांवरचा जो विम्याचा भार असतो, तो थोडा कमी होतो. त्यांचा इंधनाचा जो त्याच्यातला जो खर्च असतो तो कमी होतो. आपली जी आपला कच्चा माल आपल्याकडे येणं किंवा आपला माल निर्यात होणं, ह्याच्यातला जो कालावधी असतो, तो जो विहित कालावधी त्या विहित कालावधीमध्ये होऊ शकतं आणि आपलं इंधन जे आहे आपल्याला जे लागतं, तर ते इंधन आपल्याकडे वेळेत उपलब्ध होऊ शकतं. हे सर्व आवश्यक असल्यामुळे आणि हिंदी महासागर हे गेल्या काही वर्षापासून सर्वांचं अनेक ॲक्टिव्हिटीजचं आणि सगळ्याचं केंद्र बनलेलं आहे. सगळ्यांचा डोळा तिकडे अमेरिकेपासून अनेक अमेरिकेचं पण जर का तुम्ही बघितलं, तर ते देश तिथे येऊन इथे त्यांच्या युद्धनौका सतत इथे करत असतात आणि त्यामुळेच या सर्व देशांना आपल्याबरोबर युद्धनौका म्हणजे याच्या आपल्या युद्धाच्या कवायती, सराव कवायती, युद्ध सराव कवायती करायच्या असतात. तर ते आवश्यक आहे. तिथे चीन पण जर का बघितलं तुम्ही, तर चीनचं तर कायमच म्हणजे साऊथ चायना सी हे तर दक्षिण चीन समुद्रात त्यांचं तर तिथे प्राबल्य त्यांचं निर्माण करण्याचा प्रयत्न असतोच. पण त्याचबरोबर ते अरबी समुद्रापर्यंत त्यांच्या पाणबुड्या इकडे येतात आणि त्यांच्या पाणबुड्यांची पण संख्या आज आपल्याला ठाऊक नाही. तर त्या पाणबुड्या अनेकदा ते हायड्रोग्राफी किंवा समुद्री संशोधन करण्याच्या निमित्ताने असं सांगतात, पण त्याचबरोबर त्यांचं बाकीची टेहळणी आणि हेरगिरी सुरू असते. तर त्या सगळ्याला जर का आळा घालायचा असेल, तर आपल्याला हिंदी महासागरात आपलं म्हणजे आपण मगाशी आधी सांगितलं जसं, की आपण खूप ऑफेन्सिव्ह याने जात नाही, पण आपला मैत्रीचा सेतू निर्माण करण्याचा आणि फर्स्ट रिस्पॉन्डर अशी आपली नौदलाची भूमिका आहे. त्यामुळे ही सर्व जी बेटं आहेत, मॉरिशस असेल इथे किंवा आता आता आपल्या इकडे अंदमान निकोबारपासून आपण जर का बघितलं, ते छोट्या-छोट्या अंदमान निकोबार आपल्या दृष्टीने एक महत्वाचं असं ठाणं आहे, की जे आपल्या म्हणजे आपलीच भूमी, पण ती आपल्यापासून दूर पण एक महत्वाचं मोक्याचं ठाणं असं आपण म्हणू शकतो. पण जिथे बाकीचे देश आहेत, लिटोरल कंट्रीज आहेत, तिथे पण आपल्याला मैत्री बंधन निर्माण त्यामुळे आपण ऑपरेशन सागर आता अशा प्रकारची एक मोहीम केली, की जे बाकीच्या छोट्या-छोट्या देशांचे नौसैनिक आपल्याकडे शिकून तयार होतात. त्यांना आपण प्रशिक्षण देतो आणि ते आपल्याला उपयोगी पडतील, आपण त्यांच्या उपयोगी पडू. तर इथे मोठ्या प्रमाणात व्यापारी ॲक्टिव्हिटी सुरू असते. चीन आणि बाकी सर्व देशांनाही त्या अशा प्रकारच्या ई-झेड जो आपण म्हणतो, तर त्याच्यावर सर्वांचं लक्ष आहे. तर ही सागरात खूप मोठ्या प्रमाणात ॲक्टिव्हिटी सुरू राहणार आहे आणि अलीकडच्या आत्ताच्या युद्धात पण आपण बघितलं असेल, स्वतः आपल्या नौदल प्रमुखांनी पण आता ते अधोरेखित केलं, की शेवटी सागर हे कायमच म्हणजे संघर्षाचं असेल किंवा संरक्षणाचं असेल. दोन्ही बाजूनी सागरी रणभूमी ही अत्यावश्यक ठरणार आहे. त्यामुळे ब्लू वॉटर नेव्ही आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा आपल्याला आपल्या फक्त म्हणजे किनाऱ्यालगत राहून चालणार नाही. तर आपल्या खोल समुद्रात आणि आपल्या युद्धनौका तर तशा तिथपर्यंत ब्लू वॉटर नेव्ही झालेल्या आहोत आपण. आपण तिथपर्यंत जातो, तिथपर्यंत आपण अनेकदा कवायती करतो, युद्ध सराव करतो तिथे. अनेकांना आपण आता चाचेगिरीचा बिमोड करण्यासाठी आपण गेलेलो आहोत. संरक्षणासाठी आपण केलेलं आहे. आपण युद्ध सराव केलेले आहेत. तर या सर्व बाबतीत आपल्याला ही प्रोग्रेस अशी सुरू ठेवायला लागेलच. पण त्याचबरोबर सज्जता ही सर्व पातळ्यांवर ठेवायला लागणार आहे. आणि किनारी भागात पण तितकीच सज्जता ठेवावी लागणार आहे, की आपण ब्लू वॉटर नेव्ही झालो, म्हणजे याचा अर्थ आपण किनारी भागाकडे दुर्लक्ष करायचं का? तर तसं करून अजिबात चालणार नाही. कारण बऱ्याच वेळा असं होतं, की खोल समुद्रात हे मोठे शत्रू असतात, पण असिमेट्रिकल वॉरफेअर हे आता वाढत चाललेलं आहे. शत्रू हा तुमच्या समान पातळीवर असणार नाही. तो कदाचित छोट्या नौकेतनं पण येईल. तर ते धोके सर्व जे आहेत, ते आपल्या किनारी भागातही असू शकतात. तर तिथेही आपल्याला टेहळणी आणि लक्ष सतत ठेवायला लागणार आहे. सर आपले खूप खूप आभार. देशासाठी एवढ्या महत्त्वाच्या आणि आपल्या सगळ्यांसाठी माहिती करून घ्यायला हवी अशा महत्त्वाच्या विषयावर आपण आम्हाला वेळ दिलात आणि या सगळ्याबद्दल माहिती दिलीत. अशाच प्रकारच्या विषयांवर पुन्हा चर्चा करायला नक्की आवडेल. पण आज इथेच थांबूयात. धन्यवाद.